Audio Jungle. Audio Jungle. आनंदी जीवन जगण्यासाठी या गोष्टी आवश्यक करा. आनंद हा मानसिक असतो, त्यामुळे तो बाह्य गोष्टीत न शोधता आपल्यामध्ये शोधा. ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. इतरांच्या आनंदामध्ये आपला आनंद माना. क्षमतेने, मेहनतीने आणि आनंदाने करा. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये संतुष्ट राहण्याचा प्रयत्न करा, कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाही आणि आपल्याला जे काही हवं असतं ते सर्वच मिळत नाही. आयुष्यात दुःख, त्रास होतच असतो. त्याच प्रमाण कमी कसं करता येईल ते शोधून पहा. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवा. उगवत्या सूर्याचे आणि धावणाऱ्या घोड्यांचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते. भविष्यात होणाऱ्या बदलाची काळजी करत न बसता तो बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा. भविष्याची चिंता करून वर्तमान बिघडू देऊ नका. जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ आपल्या आवडत्या कामांमध्ये मग्न राहा. आपल्या दुःखाचे भांडवल न करता दुसऱ्याचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करा. मग बघा, आपोआपच तुमचे दुःख कमी होईल. कधीही इतरांशी आपली तुलना किंवा बरोबरी करूनच नशिबाला दोष न देता स्वतःला भाग्यशाली समजून जीवनाचा आनंद घ्या. कोणत्याही व्यक्तीकडून फार काही अपेक्षा ठेवू नका, म्हणजे अपेक्षा भंग झाल्याचे दुःख होणारच नाही. आपल्या चिंता, आपले दुःख आपल्या पुरतेच मर्यादित ठेवा, त्याचा बाऊ करू नका. आपल्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक क्षणाला आनंद घ्या. जीवनात घडणाऱ्या लहान सहान गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. एखाद्या फुलपाखराप्रमाणे असते सुख. पाठलाग केला तर उडून जाते आणि जबरदस्ती केली की मरण पावते. अपेक्षा न करता काम करत राहिले तर अलगद आयुष्य येऊन बसते. आपल्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनांसाठी इतरांना जबाबदार धरू नका. नेहमीची दिनचर्या बाजूला ठेवून कधीतरी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करा. उदास वाटत असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत बोला, गप्पा मारा किंवा तुमच्या आवडत्या शांत ठिकाणी जाऊन थोडा वेळ एकांतात घालवा. संगीत ऐका, वाचन करा.
नेहमी उत्साही आणि प्रसन्न राहा, हसत राहा, आनंदी राहा. परिश्रमातून आनंद निर्माण होत असतो, क्रोधातून किंवा आळसातून नव्हे. सतत कार्यमग्न राहिल्याने मनुष्याचे जीवन सुखी बनते. खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नसतो. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानापेक्षा आयुष्याची पलटणारी पाने ही खूप काही शिकवून जातात. आपल्या दैनंदिन कामाचे गुलाम बनून जीवनातील आनंद उपभोगण्याची इच्छा संपू देऊ नका. माणसाची ओळख त्याच्या कपड्यावरून किंवा चेहऱ्यावरून होत नाही, तर त्याच्या वागणुकीवरून आणि गुणांवरून होत असते. सतत तणावग्रस्त राहून मानसिक संतुलन बिघडवू देऊ नका.